श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, बोर्डाचा आणखीन एक निर्णय, विद्यार्थ्यांची चिंता वाढली. याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला 10वी 12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स, त्याचप्रमाणे 10वी 12वीच्या सर्व IMP प्रश्नपत्रिका, बोर्डाचे नोट्स तुम्हाला भेटतील. तत्पूर्वी तुम्ही हे बघत असताल की या बोर्डाच्या IMP प्रश्न असतील, प्रश्नपत्रिका असतील, या बोर्डाच्या तुम्हाला दिसत असतील. 10वीच्या मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्व तुम्हाला IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हवे असतील तर नाना फाउंडेशन ऍप लक्षात ठेवा. प्ले स्टोअरला जा, नाना फाउंडेशन ऍप सर्च करा आणि डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व IMP प्रश्न मिळतील. परीक्षेला फक्त आता 8 ते 10 दिवस राहिलेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्या. फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि भरपूर विद्यार्थ्यांना शेअर देखील करा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. हे बघा, हे सर्व बोर्डाच्या महत्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत. सेमी इंग्लिश असतील, मराठी मीडियम असतील, सर्वांच्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर आपण बघूयात की आता बोर्डाने आणखीन काही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल आता बाजूला स्क्रीनला की बोर्डाने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. पुढारी या वृत्तपत्रात ही बातमी आलेली आहे. परीक्षा केंद्राचे वेबकास्टिंग आता मॉनिटरिंग होणार आहे. नेमकं हे काय आहे प्रकरण, हे आपण समजून घेऊयात. 10वी 12वीच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत. 12वीच्या परीक्षा आता 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. 10वीच्या परीक्षा तुम्हाला माहिती आहेत 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत. तर आता याचं वेबकास्टिंग होणार आहे. तुम्हाला आधीच थोडक्यात सांगतो काही निर्णय. हॉल तिकीट संदर्भाचा निर्णय घेतलेला, त्याच्यामध्ये कास्टचा उल्लेख होता, तो कॅन्सल केला. समाज माध्यमातून विरोध झाला. दुसरा निर्णय होता CCTV प्रत्येक केंद्रावर बंधनकारक, तो निर्णय आहे. तिसरा निर्णय होता की परीक्षा केंद्रावर जे शिक्षक असतील त्यांची अदला बदली, त्याच्यात थोडीशी आता बोर्डाने दिरंगाई दाखवलेली आहे आणि तो निर्णय थोड्या प्रमाणात रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे आता कुठल्या सेंटरवर हे शिक्षकांची अदला बदली होणार आहे तर सरसकट सगळ्या शाळेवर होणार नाही. ज्या शाळेत मागच्या 5 वर्षात काही कॉपी प्रकरण झाले आहेत त्या शाळेवर शिक्षकांची अदला बदली होणार आहे आणि ज्या शाळेवर काहीच प्रकारच्या कुठलेच कॉपी प्रकरण झाली नाहीत त्या शाळेवर कुठल्याही प्रकारची शिक्षकांची अदला बदली होणार नाही. आता नेमकं काय काय आणखीन बोर्डाच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे हे तुम्हाला मी सांगतोय. व्हिडिओच्या पुढे जाणे ते बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, एक बोर्डाच्या मीटिंग झालेली आहे. मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की गणित आणि इंग्रजीच्या पेपरला आता बैठे पथक असणार आहे. तर गणित आणि इंग्रजी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी वारंवार मीटिंग घेतलेले आहेत आणि मागच्या वेळेस काही कॉपी प्रकरणं व्हायरल झाली होती, त्याच्यामुळे बोर्डावर देखील दबाव आला होता. यावेळेस तशा चुका होऊ नयेत, त्यामुळे गणित आणि इंग्रजीच्या पेपरला बैठे पथक असणार आहे. म्हणजे प्रत्येक शाळेच्या केंद्रावर काहीतरी बाहेरची जी बोर्डाची माणसं असतात ती येणार आहेत, पूर्ण पेपर होईपर्यंत थांबणार आहेत. त्यामुळे कॉपी प्रकरणाला आळा होणार आहे. आता वेबकास्टिंग मॉनिटरिंग म्हणजे काय, तर प्रत्येक शाळेवर CCTV बंधनकारक आहे. त्यानंतर शाळेच्या बाहेर देखील ड्रोन कॅमेरे असणार आहेत. लक्षात ठेवा, ड्रोन कॅमेरे म्हणजे कोणी काय हालचाल करत असतील त्यांच्यावर देखील नजर ठेवली जाणार आहे. त्यांना देखील जर कोणी तशा प्रकारचं काही करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. त्यामुळे यावर्षी भरपूर सक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू होणार आहे. त्यामुळे आता हे बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी लय महत्वाची बातमी आहे. याच्यातले काही थोडक्यात महत्वाचे मुद्दे बघा. संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरा असणार. गैरप्रकार सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार. जर यावेळेस काही गैरप्रकार झाला कुठल्या ठिकाणी तर त्यांचं केंद्रच नाही तर त्यांच्या शाळेची मान्यता देखील रद्द होणार आहे. गैरप्रकार सहभागी शाळेची कायमची मान्यता रद्द होणार. परीक्षा केंद्राचे पथकामार्फत वेबकास्टिंग मॉनिटरिंग म्हणजे लाईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना ते बघणार आहेत कुठल्या वर्गात काय होतंय काय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास तुम्हाला सुलभ पाहिजे असेल तर या प्रश्नपत्रिका IMP प्रश्न तुम्हाला नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. फटाफट गाईड करा आणि लवकर ते प्रश्न घ्या. ते प्रश्न तुम्ही अभ्यास केलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं टेन्शन येणार नाही. मोबाईल ऍपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच असणार आहे. लाईव्ह मध्ये ते तुम्हाला बघणार आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्रावर बैठे पथक असणार आहे. भरारी पथक पण असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि भरारी आणि बैठकी पथक मध्ये काय फरक असतो, भरारी पथक हे प्रत्येक पेपर चालू असताना व्हिजिट करत असतं आणि बैठे पथक आलं म्हणजे ते पूर्ण पेपर होईपर्यंत तिथेच थांबत असतं. त्यानंतर आता जिल्हा तालुकास्तरीय भरारी पथक असणार आहेत.
तर ही सर्वात मोठी अपडेट आहे. बोर्डाने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे. तुम्हाला काय वाटतं सविस्तर या बोर्डाच्या निर्णयाबद्दल कमेंट करा आणि अशा सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. थँक्यू. स्वामी समर्थ.